आणि लोकांच्या हिताचा सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवणारा हा शासन आपल्या गावी या कार्यक्रमाला उपस्थित पालकमंत्री शंभूराज देसाई, माझे सहकारी मंत्री बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार गावकरे, आमदार संजय केळकर, आमदार संजय जगोरे, आमदार राजू पाटील, आमदार मनीषा कायंदे, आमदार विश्वनाथ गोविल, आमदार सहाराम मरे, आमदार रवींद्र पाठक, नरेश मंत्री, संजय मोरे, गोपाळ राणे आणि आपल्या गीतांजली नाटक आणि कुमार सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी आणि सर्व महापालिका आयुक्त आणि सगळ्या मोठ्या संख्येने शासन आपल्या दारी मला खासदारांनी सांगितलं 1 लाख लोक येणार आहेत आणि 1 लाख लोक येणार 1 लाखापेक्षा जास्त इकडे बदलले दिसतात. बाहेर जेवढे आहेत आत्माची जेवढे आहेत सगळ्या शासन आपल्या दारी माता भगिनी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. मनापासून आपल्याला खरं म्हणजे शासन आपल्या दारी हा आपला कार्यक्रम करण्याचा निर्णय मी आणि मुख्यमंत्री यांनी घेतला. याचं कारण यापूर्वी देखील निर्णय होते, लाभ होते, योजना होत्या, सगळं होतं, परंतु सर्वसामान्य माणूस तो लाभार्थी होता. त्या लाभार्थ्याला तो लाभ मिळवण्यासाठी फार कष्ट करावे लागत होते. चक्रा मारणं, कागदपत्र देणं, त्याची स्क्रुटिनी करणं, या सगळ्या गोष्टीतून या कटकटीतून चक्रा मारणं, खेटे मारणं यामुळे तो सर्वसामान्य आपला लाभार्थी तो लाभाचा नाद सोडून देत होता. आणि म्हणून आम्ही ठरवलं की शेवटी हे सर्वसामान्य माणसांचं सरकार आहे, सर्व गोरगरिबांचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, माझ्या माता भगिनींचं, तरुणांचं आणि ज्येष्ठांचं, समाजातल्या प्रत्येक घटकाचं, सर्व जातीपातींचं हे सरकार, त्यांना न्याय देणारे सरकार आहे. आणि म्हणून शासनाच्या योजना ज्या आहेत त्यांना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे ही भूमिका घेतल्यानंतर आज जवळपास 4 कोटीपेक्षा जास्ती आपले लाभार्थी झालेले आहेत. आज मला जिल्हाधिकारी सांगत होते 45 लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली आणि जवळपास 25,000 थेट लाभ आज या ठिकाणी लाभार्थ्यांना मिळणार आहे. आणि बाकी लोकांना आपण त्यांचे लाभ जे आहेत त्यांना स्वतः त्यांच्या ठिकाणी देण्याचं काम करणार आहोत. पहिल्यांदा इतिहासामध्ये अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला. आज लाभार्थी देखील मागच्या बाजूला आपल्या व्यासपीठावर आहे जे आपण सिंबॉलिक लाभार्थ्यांना लाभ देणार आहोत. कोणाला घरकुल आहे, कोणाला दाखला आहे, कोणाला शेतकऱ्याला ट्रॅक्टर आहे, कोणाला पॉवर टिलर आहे, कोणाला हार्वेस्टर आहे, कोणाला आपली महिला बचत गटाच्या महिलांना लाभ आहे, कोणाला रिक्षा आहे, कोणाला काय काय विविध प्रकारचे लाभ, घरकुलांचे लाभ असतील. आणि म्हणून हे लाभ प्रत्यक्ष देण्यासाठी हा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि म्हणून 2.5 वर्षाचं हे आपलं शासन जे आहे हे गेल्या 3-2 वर्षामध्ये 2.5 वर्षाचं शासन घरी बसलं होतं. पण हे शासन तुमच्या दारी आलेलं आहे. तुम्हाला लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी हा मोठा प्रयोग
कल्याण जोगुली हा यामध्ये मगाशी जोगुली देखील आपण हॉस्पिटलचं उद्घाटन केलं, मार्केटचं भूमिपूजन केलं, अशा अनेक भूमिपूजन या ठिकाणी होतात आणि म्हणून आज एक मोठा विक्रम या ठाणे जिल्ह्यामध्ये 45 लाखांपेक्षा जास्ती लाभार्थ्यांचे नोंद झाले. कलेक्टर, तहसीलदार, BDO, CO, महापालिका आयुक्त सगळे लोक कामाला लागले, सगळे अधिकारी कामाला लागले, कर्मचारी कामाला लागले आणि आपल्या जिल्ह्याची नोंद जास्तीत जास्त झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करू लागले आणि त्यामध्ये सगळ्या लाभार्थ्यांपर्यंत आपला लाभ पोहोचू लागला. म्हणजे हे सरकार लोकांवर